रोडी मारू लागले. Do you know it's not a blessing time believer grow, but it's a time of trials and testing, and the problem time the believers more grow in the Lord. आणि एवढंच नाही की ज्यावेळेला आमचं सगळं चांगलं सुरळीत असतं, आशीर्वादाचे दिवस असतात, तेव्हाच आम्ही प्रभूमध्ये वाढतो. तर संकटाच्या काळामध्ये देखील आम्ही प्रभूच्या अधिक जवळ येतो. In the COVID time, कोविडच्या काळामध्ये some believer church made a survey actually in America, अमेरिकामध्ये असा सर्वे करण्यात आला and they checked to the believer family who lost their dear ones. आणि जे विश्वासणारे कुटुंबांनी आपल्या जे खूप प्रिय लोकांना गमावलेलं, And they went and asked, how do you feel and what do you want to say about this? आणि ते त्या कुटुंबामध्ये गेले आणि विचारू लागले की तुम्हाला कसं वाटतं आणि याबद्दल तुमचं काय मत आहे. What do you want to say to the church of God? आणि जी देवाची मंडळी आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलता, Because you lost your dear one. कारण तुमचे प्रिय जनांना तुम्ही गमावलेलं आहे. So 87% people said like this. तर 87% लोक असं म्हणतात, You know, when I lost our dear one, ज्या वेळेला आमच्या प्रिय व्यक्तीला मी गमावलं I understood how much God loves us. आणि आम्हाला हे कळून आलं की प्रभू आमच्यावर किती प्रेम करतो. When we lost our dear one, ज्या वेळेला आमच्या प्रिय व्यक्तींना आम्ही गमावलं we understood how much important to believe in God. आणि आम्हाला हे कळून आलं की प्रभूवर विश्वास ठेवणं किती महत्वाचं When आहे. we lost our dear ones, ज्या वेळेला आमच्या प्रियजनांना आम्ही गमावलं, we realized God take care of us. आम्हाला हे कळून आलं की परमेश्वर आमची काळजी So घेतो. there are many stories they have been recorded. आणि अशा प्रकारच्या पुष्कळ गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी नमूद केल्या. My brothers and sisters, if you're a child of God, if you're going through problem and you're landed in problem, God has a purpose. माझ्या बहीण भावांनो, जर तुम्ही समस्यामध्ये आहात, समस्यामधून जाता, तर त्याच्या मागे परमेश्वराचा विशिष्ट उद्देश आहे. If you have a mountain, you need to thank God. You have a God who can move the mountain. तुमच्या समोर जर डोंगर आहे तर तुम्ही प्रभूला धन्यवाद द्या, कारण आमच्याकडे असा परमेश्वर आहे की त्या डोंगराला देखील आमच्या समोरून घालवून देईल. You have a chance, an opportunity that God who moves the mountain, allow him to move those mountains. आणि आमच्याकडे ही संधी आहे की आमचा परमेश्वर त्या डोंगराला घालवून देतो आणि त्या परमेश्वराला ते कार्य करण्यासाठी आम्ही परवानगी द्यायला हवी. Can we say hallelujah? Hallelujah. You give an opportunity for God to move the mountain. आणि परमेश्वराला आम्ही परवानगी द्यायला हवी की ते डोंगराला घालवून देण्यासाठी. So when the problems are come, it makes believer more stronger. आणि ज्यावेळेला समस्या येतात, विश्वासणाऱ्यांना अधिक ते बळकट असं बनवतात. Can we say amen? Amen. Say शेजारला म्हणूया. शेजाऱ्यांना आम्ही असं म्हणूया, More trial, more power. आणि जास्त संकट आहेत तर जास्त सामर्थ्य प्राप्त होतं. God, the Holy Spirit gives you more grace. आणि पवित्र आत्मा अधिक कृपा आम्हाला देतो, More strength He gives. अधिक सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं. When you are weak, then you are strong. in आणि Christ. ज्यावेळेला आम्ही अशक्त आहे प्रभूमध्ये, आम्ही तेव्हा सशक्त बनतो. Can we say amen? आमेन. The Holy Spirit will give you strength. पवित्र आत्मा आम्हाला ते सामर्थ्य पुरवठा You know, करतो. this morning time I want to encourage you. या सकाळच्या वेळी मला उत्तेजन करू द्या. Finally, Moses leaned on God instead of, he did not say, Lord, I know. Don't worry, Lord. This is your plan. I will do it. No. Moses leaned and relied on God. आणि तो काय असं म्हणाला नाही, हे काम करायचंय काय, मला सगळं, मी परिपक्व आहे, मला सगळं माहित आहे. तर त्या ठिकाणी वचन असं म्हणतं की मोशे परमेश्वरावर विसंबून राहिला. I want to encourage you, if you want to be successful, we should not rely on ourselves, but we need to rely on God. आणि मला उत्तेजन करू द्या, जर आम्हाला यशस्वी व्हायचंय तर आम्ही स्वतःवर भरोसा ठेवण्यापेक्षा प्रभूवर अवलंबून राहायला हवं. To do God's work in God's way, we need to rely on God. आणि परमेश्वराचं कार्य प्रभूच्या वर अवलंबून राहून करणं आम्ही शिकायला हवं. You know, all great men of God in the Bible understood it's not the chariots, it's not the swords, it's not the horses, but it is God. When we rail upon Him, rely upon Him, it is God who fights for us. It's a God who gives us a आणि victory. पवित्र शास्त्रामध्ये सगळ्यात महान जे लोक बनून गेले त्यांना हे कळालं होतं, कोणी घोड्यावरती नाही, रथांवरती नाही, शस्त्रांवरती नाही, तर जो परमेश्वर आहे तोच आम्हाला सामर्थ्य पुरवतो. Can we say amen? आमेन. The success comes when you rely on God. यश येतं ज्यावेळेला आम्ही प्रभूवर अवलंबून राहतो. You know, when David was, taken that little stone on his sling, he knew in the name of Yahweh, I will smash this. आणि ज्या वेळेला दाविदानं तो दगड घेतला, त्याला हे माहित होतं की प्रभू येशूच्या नावामध्ये
मी तुझ्याकडे येत आहे. You know, God took a small thing of faith, act of faith, and gave a great success to David. परमेश्वर जे छोटीशी विश्वासाची कृती तो घेतो आणि महान यश आम्हाला तो So देतो. book of Proverbs chapter 3 says, नीतिसूत्राचा 3रा अध्याय असं म्हणतं and verse 5 and 6 says, आणि 5 आणि 6 वचन असं म्हणतं, trust in the Lord with all your heart. आणि पूर्ण अंतःकरणापासून परमेश्वरावर विश्वास ठेवा. Do not depend on your own. स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका. Shall we read this scripture? आपण हे वचन वाचणार Book of आहे. Proverbs chapter 3 नीतिसूत्राचा 3रा अध्याय and verse 5. we will 5वं read. वचन. Come,